गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण जे पाहिलेले आहे तर त्याच्यावरती आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ट्रिग्नोमेट्रिक फर्स्टवरती, बरोबर. त्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल आय थिंक 3 or 4 घेतलेले होते आपण. तर त्या एक्झाम्पल नंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करून पाहिजेत. त्याच्यावरती एक्सरसाइज तुम्हाला 2.2 आहे. ओके, अँड देन पोलार फॉर्म नंतर पाहायचं आहे आपल्याला. तर याच्या अगोदरच्या कन्सेप्ट जे झाले ते रिवाईज करतो थोड्याशा 2 मिनिटामध्ये, की आपण काय काय पाहिलेलं आहे. फंडामेंटल आयडेंटिटी पाहिलेत, बरोबर. त्याच्यानंतर डोमेन, रेंज अँड पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला ग्राफ इथे काढून दाखवलेला होता प्रत्येक टर्मचा, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, बरोबर. त्याचे रेंज पाहिलेली होती आपण, डोमेन पाहिलेला होता, त्याच्यानंतर पिरियडिसिटी पाहिलेली होती. ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट इम्प्लिमेंट होणार आहेत. तर ह्या सगळ्या व्यवस्थित लेक्चर्स ते प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्सचं एक लेक्चर घेतलेलं आहे. त्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते फर्स्ट एक्झाम्पल असं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फर्स्टमधला आपण पाहतोय. एक्सरसाइज 2.2च्या अगोदरची कन्सेप्ट पाहतोय. तर त्याच्यामध्ये आहे इफ टॅन थीटा इक्वल टू if tan theta equal to 1 upon root 7 then evaluate काय काढायचे पहा, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा डिवाइड कोसेक स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा. न्यूमरेटरला जी मायनस टर्म आहे ती फक्त डिनोमिनेटरला काय आहे, प्लस आहे. ठीक आहे. गिवन टर्म कोणती आहे, फक्त तुम्हाला टॅन थीटा इक्वल टू 1 अपॉन रूट 7. आता याच्यावरून लक्षात घ्या, आपल्याकडे 2 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत, बरोबर. फंडामेंटल आयडेंटिटीज म्हणजे कोणत्या, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, ओके, अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. थर्ड वन इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी टॅन दिलाय, बरोबर. काढायचं आपल्याला कोसेक आणि सेक. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आता हे टॅन दिलंय, त्या टॅन वरून कॉट काय असणार रे, याच्या अपोजिट टर्म म्हणजे डिनोमिनेटरचे न्यूमरेटर असते, बरोबर, रिव्हर्स करायचं. म्हणजेच या ठिकाणी कॉट थीटा काय असणार आहे तुमचा, रूट 7. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणकोणती टर्म आहे, दिस इज अ गिवन टर्म, देन कॉट थीटा इक्वल टू रूट 7. देन वी नो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आपण घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी तुमची टॅनची व्हॅल्यू जी आहे ती पुट करा, येणारं जे असेल ते आन्सर असेल. म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी, देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच किती येईल, 1 अपॉन रूट 7 इट्स स्क्वेअर. ओके, देअरफॉर सेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे मग, 1 प्लस 1 स्क्वेअर इज 1, रूट 7 स्क्वेअर इज 7. एवढीच ठेवा, सिम्प्लिफाय करायची गरज नाही आहे, कारण त्या ठिकाणी सिम्प्लिफाय होईल. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू किती आला मग, 1 प्लस 1 अपॉन 7. सिमिलरली काय काढायचं आहे, सेकंड आयडेंटिटी काय माहिती आहे आपल्याला, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर. त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा कॉटची. मग इथे काय नाही, 1 प्लस कॉट इज रूट 7, सो रूट 7 स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, सो फायनल व्हॅल्यू इज कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस रूट 7 स्क्वेअर इज 7, सो 1 प्लस 7. एवढीच ठेवा. आता म्हणाला 1 प्लस 7 8 का करत नाही, कारण आपल्याला लक्षात घ्या कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आणि सेक स्क्वेअरची व्हॅल्यू 1 1 कॅन्सल होईल, त्यासाठी ठेवलेलं आहे. करू आपण ते, ठीक आहे. तर या ठिकाणी काय होणार आहे, 1 प्लस 7 आलं.
आता फाइंड आउट काय करायचंय पहा, ही टर्म फाइंड करायची आहे, म्हणजेच कोणती, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा डिवाइड कोसेक स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा. ओके, सो पुट व्हॅल्यू of cosec square theta is 1 plus 7. Okay, then minus sec square theta value is 1 plus 1 upon 7, म्हणजे 1 ब्रॅकेट मध्ये 1 plus 1 upon 7 divide. Okay, divide again value of cosec square theta is 1 plus 7, then plus cosec square theta is 1 plus 1 upon 7. Okay, then now simplify it. So 1 plus 7 minus 1 minus 1 upon 7 divide. इथे मायनस नंतर ब्रॅकेट घ्यायचं लक्षात ठेवा. कोणत्याही टर्म मध्ये जर इथे मायनस आला असेल तर त्याच्या पुढे मोर दॅन 2 टर्म्स असतील, 2 और मोर दॅन 2, तर त्या ठिकाणी ब्रॅकेट टाकायचं लक्षात ठेवा. काय होईल या ठिकाणी रे, 1 कॅन्सल होईल, डिनोमिनेटरला ॲडिशन होईल, 1 plus 1 is 2 प्लस 7 प्लस 1 अपॉन 7. ओके, आता न्यूमेटरला काय राहते पहा, न्यूमेटरला 7 मायनस 1 अपॉन 7, डिनोमिनेटरला 2 प्लस 7 प्लस 1 अपॉन 7. टोटल कॅल्क्युलेशन आहे, सगळं क्रॉस मल्टिप्लिकेशनवर डिपेंड आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, काय येणार आहे बघा, 49. ओके, 7 into 7 is 49 minus 1 upon 7. This is a numerator. Okay, 7 into 7 49 minus 1 upon 7, that is a numerator. In the denominator, याचा डिनोमिनेटर 1 असतोय, याचा 1 असतोय, तर 7 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना, म्हणजे डिनोमिनेटर सेम होईल, न्यूमेरेटर पण काय होते पहा, 7 into 2 14 प्लस 7 into 7 49 प्लस 1 आणि टोटल डिवाइड किती येणार आहे, 7. बरोबर, दिस इज क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑल्सो. सो 7 गेट 7 कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज 49 minus 1 is 48 divide 14 49 plus 1 50 and 14 म्हणजेच किती येईल ते 64. किती येणार आहे, 64 येईल. त्या ठिकाणी इथे कॉमन भाग जातोय कशाने, 16 ने भाग जाईल ना, या ठिकाणी 16 ने जर भागले इथे 16 32 3 चा भाग जाईल इथे, आणि इथे कितीचा जाईल, 4 चा जाईल. ओके, दॅट इज आन्सर इज 3/4. फायनल आन्सर जे आलेलं आहे ते तुम्हाला किती आलेलं आहे, 3/4 आलेलं आहे. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे हा टर्मचं जे आन्सर काढले आपण ते किती काढले, 3/4 काढले. कळलं, हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, लक्षात घ्या, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, नो प्रॉब्लेम. हे कळलं, म्हणजे दिलेलं आहे टॅन, आपण काढला सेक आणि कोसेक, हा सेक स्क्वेअर थीटा लागतो म्हणून सेक स्क्वेअर थीटा काढलाय. दिलेल्या क्वेश्चनवरती फोकस करा. कोसेक स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर आहे तर तुम्हाला स्क्वेअर मध्येच टर्म लागतील. सेक थीटा असेल तर मग इथं काय करायला लागेल, तुम्हाला बोथ साइड स्क्वेअर रूट करायला लागेल, तर इथे सेक थीटा येईल, ते स्क्वेअर रूट ऑफ 1 plus 1 upon 7 येईल. ओके, सिमिलरली हिअर कोसेक थीटाला, कोसेक थीटा विचारला तिथं स्क्वेअर आहे, तर बोथ साइड स्क्वेअर रूट म्हणजे कोसेक थीटा इक्वल टू 8 रूट 8 म्हणजेच किती येणार आहे, 2√2. ओके, सो गिवन क्वेश्चन जो आहे तर त्याच्यावरती फोकस करा, तुम्हाला ज्या टर्म्स राहणार त्या टर्म्स घ्यायच्या आणि सॉल्व्ह करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट. आता एक लक्षात घ्या, सगळ्यात सिंपल क्वेश्चन जो असतो तो काय असतो, प्रूव्ह दॅट असतात. कारण का, त्याच ठिकाणी क्वेश्चन आहे, तिथंच आन्सर आहे, फक्त तुमचं नॉलेज यूज करायचं आहे. तुम्हाला किती माहीत आहेत, आतापर्यंतचे कन्सेप्ट किती क्लिअर झालेत त्याच्यावरती डिपेंड तुम्हाला काय असणार आहेत, क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे प्रूव्ह दॅट सगळ्यात सिंपल, कारण त्या ठिकाणी क्वेश्चन दिसतोय, आन्सर दिसतंय, बरोबर. तुम्हाला फक्त मधला जो पार्ट असेल तो करायचा असतो. जायचं कुठून कुठे आहे हे फिक्स आहे, कशाने जाणार आहे ते डिपेंड आहे, किती वेळात जाणार आहे ते डिपेंड आहे. ठीक आहे, ॲक्सिडेंट करायचं नाही. क्वेश्चन पहा काय, प्रूव्ह दॅट
cos raised to 6 theta plus sin raised to 6 theta equal to 1 minus 3 sin square theta cos square theta, sin square theta cos square theta. ओके, हे प्रूव्ह करायचे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आणायची आहे. तर आता हे प्रूव्ह कसं होईल, काय काय डोक्यामध्ये येते तुमच्या, सांगा पटपट. पहा काय काय येते ते. आता या ठिकाणी cos रेस टू 6 आहे, sin रेस टू 6 आहे आणि इथे किती आहे, स्क्वेअर स्क्वेअर आहे, बरोबर. आता 6 आहे ना, 6 आपल्याकडे फॉर्म्युलेचे आहेत. एक लक्षात घ्या, फॉर्म्युले कुठले आहेत, स्क्वेअर मध्ये फॉर्म्युले आहेत, क्यूब मध्ये फॉर्म्युले आहेत. त्याच्या पुढे फॉर्म्युले नाही आहेत, स्क्वेअर आणि क्यूब नंतर फॉर्म्युले नाही आहेत. तर हे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ना फर्स्ट. म्हणजे या ठिकाणी काय यूज करावं लागेल, युझिंग, जर हा फॉर्म्युला यूज केला, युझिंग a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला जर यूज केला, लक्षात घ्या, a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा, तर फॉर्म्युला काय रे, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर, बरोबर. फॉर्म्युला लक्षात येतोय का. हा फॉर्म्युला जर आपण यूज केला ह्या ठिकाणी, ओके, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला जर यूज केला तर ह्या फॉर्म मध्ये येईल. किंवा हे एक लक्षात घ्या, तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की हे 6 जे आहे इक्वेशन मध्ये दाखवतो, हे 6 म्हणजेच किती आहे, 2 इंटू 3 आहे. हे 6 म्हणजेच किती आहे, 2 इंटू 3 आहे. तर स्क्वेअर मध्ये किंवा क्यूब मध्ये, आता मोठी पॉवर असेल ते शक्यतो करायचं, म्हणजेच किती, क्यूब करायला लागेल. सिमिलरली तसंच या ठिकाणी काय होईल, क्यूबचा फॉर्म्युला जर आपण इम्प्लिमेंट केला म्हणजे हे जे वरची टर्म आहे ती ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल ना, साइन स्क्वेअर थीटा क्यूब, ओके, अँड देन प्लस साइन स्क्वेअर थीटा क्यूब, म्हणजे 3 इंटू 2 मीन्स 6, 3 इंटू 2 म्हणजे 6. हे सिम्प्लिफाय करत जाऊ शकतो आपण. ओके, म्हणजेच या ठिकाणी हे जर क्यूब असेल तर तुम्हाला ए क्यूब प्लस बी क्यूब, म्हणजे हा फॉर्म्युला क्रिएट करावा लागेल ए क्यूब प्लस बी क्यूबचा. ओके, तर ए क्यूब प्लस बी क्यूब साठी तुम्हाला फॉर्म्युला कुठला आहे तुमच्याकडे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे. आता माश लिहिला तोच, काय असतोय, ए क्यूब प्लस 3 ए बी स्क्वेअर, सॉरी ए स्क्वेअर बी मायनस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी काय होईल, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब ही टर्म जर कन्सिडर केली आपण, या ठिकाणी 3ab कॉमन काढा, तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, हे जर सिम्प्लिफाय करायचं असेल, सिम्प्लिफाय करून घ्या, हे काय होईल बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब, ओके, मायनस 3ab जर कॉमन काढला आपण, 3ab, तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, ए येईल ह्या ठिकाणी पहिल्या टर्मला, ओके, मायनस कॉमन काढल्या म्हणजे ते काय होईल प्लस, ह्या ठिकाणी काय येणार आहे, बी येईल, ओके, ए प्लस बी येईल. कळलं, म्हणजे 3a स्क्वेअर बी मायनस, सॉरी प्लस, इथे मायनस पाहिजे, इथे प्लस, काहीतरी मिस्टेक होती का, फॉर्म्युला चेक करा व्यवस्थित जरासा. नाही, प्लस असेल तर ऑल प्लस असतील ना, 1 दिस इज प्लस, सॉरी ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मीन्स ऑल प्लस, निगेटिव्ह असताना ते अल्टरनेट साइन घेतात. सो प्लसला ऑल प्लस येतील ह्या ठिकाणी, म्हणजेच ह्या ठिकाणी येणार आहे काय तुम्हाला, ए क्यूब प्लस बी क्यूब, आणि ह्या दोन्ही टर्म मध्ये कॉमन जर 3ab काढला तर ब्रॅकेटमध्ये किती येईल, ए प्लस बी येईल. ओके, सगळं सिम्पल आहे, ठीक आहे, विनाकारण कॉम्प्लिकेटेड करत बसलो. प्लस आहे, प्लसला सगळे साइन प्लस असतात. सो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. सो ए क्यूब प्लस बी क्यूब, आणि ह्या दोन टर्म्समध्ये, कोणत्या, ह्या दोन टर्म्समध्ये आपण 3ab कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी येईल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आता मग मी सांगितलं त्या पद्धतीनं, हे काय आपल्याला करायचं आहे, कॉस स्क्वेअर थीटा इट्स क्यूब प्लस साइन स्क्वेअर थीटा इट्स क्यूब
ह्या फॉर्ममध्ये, म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये करायचं आहे. तर ए क्यूब प्लस बी क्यूब इथेच ठेवा, म्हणजेच काय होईल, ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू, ओके, ही टर्म इकडे आणा, म्हणजेच काय होईल, हे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. त्याच्यानुसार हा जो फॉर्म्युला घेतलाय आपण याच्यानुसार, ठीक आहे, लक्षात घ्या, मी परत परत सांगतोय, हा फॉर्म्युला आपण याच्यात कन्वर्ट केला. ह्या फॉर्म्युल्यानुसार ए ची व्हॅल्यू काय होईल रे, इथे कॉस स्क्वेअर थीटा होईल आणि बी ची व्हॅल्यू काय होणार आहे, साइन स्क्वेअर थीटा होईल. लक्षात येते, ए म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, बी म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. पुढे इम्प्लिमेंट कसं होणार बघा, मग ए म्हणजेच किती, कॉस स्क्वेअर थीटा, बी म्हणजे किती, साइन स्क्वेअर थीटा एक्स क्यूब. ओके, देन मायनस 3, ए म्हणजेच किती आहे, कॉस स्क्वेअर थीटा, बी म्हणजेच किती आहे, साइन स्क्वेअर थीटा इंटू ब्रॅकेट सिमिलरली कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. ओके, तर आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याकडे आयडेंटिटी आहे कोणती, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती असते, 1. त्या ठिकाणी आपण 1 घेऊ शकतो ना, म्हणजे हे किती होईल, 1 क्यूब होईल. ओके, देन मायनस 3, ही टर्म अरेंज करा, काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटाचं मल्टिप्लिकेशन आहे, इंटू ब्रॅकेटमध्ये पण काय येणार आहे, 1, कारण कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा व्हॅल्यू किती, 1, फंडामेंटल आयडेंटिटी. सो आफ्टर कॅल्क्युलेशन हे लास्ट आन्सर किती येईल याचं, मग 1 क्यूब इज 1, सो मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज ए टर्म cos raised to 6 theta plus sin raised to 6 theta, and this is your proof. बरोबर, हे जे प्रूफ करायचे ते लक्षात येते का, चेक करा व्यवस्थित. छोटंसंच आहे फॉर्म्युला, आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा यूज केला, तो याच्यात कन्वर्ट केला. या ठिकाणी हा घेतला, ए म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, बी म्हणजे साइन स्क्वेअर थीटा, या फॉर्म्युल्यामध्ये इम्प्लिमेंट केलं. ठीक आहे, फंडामेंटल आयडेंटिटी यूज केली आपण, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. आफ्टर कॅल्क्युलेशन आन्सर इज 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. तर हे एक एक्झाम्पल झालं. लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये कसं करायचं आहे हे डिपेंड आहे. त्याच्यानंतरचं चेक करू आपण. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे, इलिमिनेट थीटा फ्रॉम द फॉलोइंग. क्वेश्चन लक्षात घ्या, इलिमिनेट, लिहितोच क्वेश्चन मी या ठिकाणी. इलिमिनेट थीटा फ्रॉम द फॉलोइंग. ओके, म्हणजे खालच्या टर्म्समधून थीटा काय करायचंय, रिमूव्ह करायचंय, इलिमिनेट करायचंय. मग इलिमिनेट करायचं म्हणजे डायरेक्ट कॅन्सल नाही करायचं. ठीक आहे, क्वेश्चन पहा फर्स्ट, एक्स इक्वल टू ए कॉस थीटा, ओके, अँड वाय इक्वल टू बी साइन थीटा. सिंपल आहे, बी वाय इक्वल टू बी साइन थीटा. हे असं करायचं आहे की असं एक इक्वेशन तयार करायचं एक्स आणि वाय मध्ये की ज्याच्यात थीटा हा नको आहे. बरोबर, एक्स आणि वाय मध्ये असं इक्वेशन तयार करायचं की ज्याच्यामध्ये थीटा हा नको आहे. याचाच अर्थ काय, इलिमिनेट थीटा. ओके, सो इथे दिलेल्या ज्या गोष्टी आहेत एक्स आणि वाय, तर या ठिकाणी कॉस थीटा इक्वल टू काय येईल रे याच्यावरून, देअरफॉर कॉस थीटा इक्वल टू एक्स डिवाइड होईल इकडे, सॉरी ए डिवाइड होईल इकडे, म्हणजे एक्स अपॉन ए होईल. बरोबर, अँड सिमिलरली हिअर साइन थीटा काय होईल, इक्वल टू साइन थीटा इक्वल टू बी इकडे डिवाइड होईल, म्हणजेच काय, वाय अपॉन बी. ओके, कॉस थीटा इज एक्स अपॉन ए, साइन थीटा इज वाय अपॉन बी. दोन टर्म्स झाले. आता आपल्याकडे एक माहिती आहे, लक्षात घ्या, तुम्ही माइंडमध्ये फिक्स करा की फंडामेंटल आयडेंटिटी. फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे की आपल्याकडे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 असतोय. तर या ठिकाणी साइन थीटा कॉस थीटा आला ना, बरोबर, त्याचे स्क्वेअर केले आणि ऍडिशन केलं तर ते थीटा तुमचा इलिमिनेट होईल. याचाच अर्थ काय की स्क्वेअरिंग अँड ऍडिशन ऑफ बोथ टर्म्स, स्क्वेअरिंग
and add above terms. ठीक आहे, तर साइन स्क्वेअर थीटा केला पहिला आणि इकडचा काय कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू काय लेफ्ट हँडच्या स्क्वेअर करून ॲडिशन, राईट हँड साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन, म्हणजे त्या ठिकाणी ॲडिशन केलं तर काय येईल वाय अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो फायनल आन्सर इज हिअर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. सो हिअर काय येणार आहे एक्स अपॉन ए. ओके, ॲडिशन आहे, अरेंज टर्म केले चालतील, प्लस वाय अपॉन बी इट्स स्क्वेअर इक्वल टू 1. आणि हे जे लास्टला फायनल आन्सर आलेलं आहे याच्यात कुठे थीटा आहे का रे? आहे का? नाही आहे. याचाच अर्थ काय आहे, वी हॅव टू इलिमिनेट थीटा. ओके, ज्या ठिकाणी आपण थीटा एलिमिनेट करू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी किंवा झालेलं आहे की एक्स अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. तर हे झालं तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड पण दिलेलं आहे, असे 3 एक्झाम्पल्स आहेत. सेकंड जे आहे ते चेक करा. सेकंडमध्ये दिलेलं आहे तुम्हाला x इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा and y इक्वल टू b साइन क्यूब थीटा, b साइन क्यूब थीटा. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी परत लक्षात घ्या, तुम्हाला हे कॉस साइन मध्ये कन्वर्ट होते का चेक करा. होतंय. ह्या ठिकाणी काय होईल कॉस क्यूब थीटा इक्वल टू एक्स अपॉन ए. ओके, म्हणजे कॉस क्यूब ठेवला तिकडे आणि ए न डिवाइड केला ह्या साईडला. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होईल कॉस थीटा इक्वल टू काय होईल रे, जसा स्क्वेअर असला की आपण स्क्वेअर काढायला काय करतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तसं क्यूब असेल तर काय करतो टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. क्यूब रूट ऑन बोथ साइड म्हणजेच काय क्यूब रूट घेतला तर इथे 3 कॅन्सल होतो 1 अपॉन, म्हणजे इथे लक्षात घ्या क्यूब रूट म्हणजेच असं असतं, बोथ साइडला आपण क्यूब रूट घेतोय. क्यूब रूट म्हणजे 1/3 पॉवर, इथे पण किती x अपॉन ए 1/3. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी 3 कॅन्सल होतो, म्हणजेच हे कॉस थीटा इक्वल टू काय येतं x अपॉन ए रेस टू 1/3 असं येतं. म्हणजेच हे क्यूब रूट असं पण लिहितात. ठीक आहे, क्यूब रूट म्हणजे हा रूट जो आहे त्याच्यात 3 कॅपमध्ये, आणि याचाच अर्थ म्हणजेच काय हे म्हणजेच किती असतं 1/3 असतं. ठीक आहे, क्यूब रूट म्हणजेच 1/3, स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 तसं. आता इकडे काय होणार सिमिलरली साइन क्यूब थीटा काय असणार आहे y अपॉन b, देन टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, सो साइन क्यूब थीटा रेस टू 1/3 इक्वल टू y अपॉन b रेस टू 1/3. सो साइन थीटा इक्वल टू y अपॉन b रेस टू 1/3. ओके, साइन थीटा कॉस थीटा आलं ना, आपल्याला थीटा एलिमिनेट करायचं आहे, लक्षात ठेवा थीटा काढायचं आहे. मग आता परत आपल्याकडे येईल आयडेंटिटी फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 चा. सो टेकिंग ए स्क्वेअर ऑन बोथ साइड आणि ॲडिशन ऑफ दिस टर्म्स. सो स्क्वेअरिंग अँड ॲड अबाउट टर्म्स. साइन स्क्वेअर थीटा लेफ्ट हँड साईडला काय साइन स्क्वेअर थीटा, याच्या लेफ्ट हँड साईडला कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू y अपॉन b रेस टू 1/3 इट्स स्क्वेअर. लक्षात घ्या याचं काय असणार आहे स्क्वेअर प्लस x अपॉन a रेस टू 1/3 इट्स स्क्वेअर. ओके, त्याचा स्क्वेअर करतोय आपण, तर याचा आन्सर किती असणार आहे आपल्याकडे 1. ओके, आणि या ठिकाणी काय येणार आहे y अपॉन b रेस टू 2 इंटू 1/3 पावरचं मल्टिप्लिकेशन. सो हिअर 2/3 and plus x upon a raised to similarly 2/3. Okay, so final answer is x upon a arrange केले आपण टर्म 2 raised to 2/3 plus y upon b raised to 2/3 equal to 1. This is your final answer. Okay, जे लास्ट आन्सर आलं याच्यामध्ये थीटा आहे का नाही आहे, याचा अर्थ आपण काय केलं थीटा हा याच्यातून इलिमिनेट केला. ओके, हे फर्स्ट हे सेकंड आहे. सिमिलरली पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे
ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते असं आहे x इक्वल टू 2 + 3 cos थीटा. आता लक्षात घ्या, हे तुम्हाला येऊ शकतंय x इक्वल टू 2 + 3 cos थीटा अँड y इक्वल टू 5 + 3 sin थीटा. हे पण सिंपल आहे, काही अवघड नाही. लक्षात घ्या, हे पण तुम्हाला साइन मध्ये कन्वर्ट होईल, हे कॉस मध्ये होईल, sin² + cos² आन्सर येईल. तरी पण करायचं असेल करू आपण या ठिकाणी. लक्षात घ्या काय आहे. आता या ठिकाणी हे 2 इकडे घ्या, म्हणजे काय होईल 3 cos थीटा इक्वल टू काय होणार आहे x - 2. ओके, सो cos थीटा इक्वल टू काय होईल रे, x - 2 डिवाइड 3. ओके, ही टर्म आली cos. सिमिलरली हियर 3 sin थीटा इक्वल टू काय होईल y - 5. ओके, and sin theta equal to y - 5 divide 3. Similarly, squaring and addition of both terms, so sin² theta, okay, plus cos² theta equal to याचा स्क्वेअर केला ॲडिशन. सिमिलरली इथं y - 5/3 स्क्वेअर प्लस x - 2/3 स्क्वेअर. सिंपल. तर या ठिकाणी हे सिम्प्लिफिकेशन फक्त येईल ह्या ठिकाणी जास्तीत जास्त. काय होईल आता, न्यूमरेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, न्यूमरेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, याची व्हॅल्यू किती 1. ओके, त्याच्या पुढे आता हे जर तुम्ही असं ठेवलं तरी पण चालू शकतं किंवा सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. तुम्हाला मी मगाशी एक मागच्या लेक्चरमध्ये कुठे सांगितलं होतं की तुम्ही सिम्प्लिफिकेशन कुठंपर्यंत नेऊ शकताय. जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर ऑब्जेक्टिव्हच्या जे ऑब्जेक्टिव्ह दिलेत त्यातलं कुठलं ऑब्जेक्टिव्ह आहे तिथंपर्यंत सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, किंवा थेअरी क्वेश्चन असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, सफिशियंट आन्सर की ज्याच्या पुढे सिम्प्लिफिकेशन होणार नाही किंवा वेगळ्या फॉर्ममध्ये होते तर तिथंपर्यंत करणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी होईल हे सिम्प्लिफिकेशन, म्हणजे y - 5 याचा स्क्वेअर होईल डिवाइडला 9, 3² 9, x - 2 होईल डिवाइडला 9. ओके, 3² 9. हा 9 जो आहे तो टोटल डिवाइड आहे. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे तर तो इकडे आणू शकतो आपण लेफ्ट हँड साईडला. मी इथे लिहितो ह्या ठिकाणी. सो 9. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे तो इकडे आपण लेफ्ट हँड साईडला आणला. याचा स्क्वेअर केला y - 5 स्क्वेअरचा y² मायनस. ओके, आता हे सिम्प्लिफिकेशन करत गेला तर तुम्हाला अजून भरपूर टर्म्स येतील. ठीक आहे, करू आपण मग. हे y² इंटू 2 इंटू y इंटू 5. ओके, प्लस 5². a - b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन, मुद्दाम ते पूर्ण लिहिले मी. a² - 2ab प्लस b² प्लस सिमिलरली पुढे x² - 2 इंटू x इंटू 2 and then प्लस 2². ओके, हे एक्सपान्शन झालं. तर इथे काय येणार आहे बा 9y² - 10y प्लस 25 प्लस x² - 4x. ओके, and plus 4. So answer is y² - 10y plus x² - 4x, 25 plus 4 that is a 29. ओके, आणि इथे 9 आहे तर 9 तिकडे गेला तर तो मायनस होईल. म्हणजे तुम्हाला जे येणारं इक्वेशन आहे ते काय येते बघा, x². ओके, देन प्लस y². अरेंज करतोय टर्म, लक्षात घ्या. ही x² ही y², देन मायनस 4x, देन मायनस 10y, आणि इथे काय होईल, हे प्लस 29 आहे, 10 - 9 होईल. हा इकडे जर आला राईट हँड साईडला तर -9. मग 29 मधून 9 गेले म्हणजेच किती राहिले 20. तर इथे काय आहे प्लस 20 आणि इक्वल टू ह्या साईडला किती राहिला मग 0. दिस इज ए इक्वेशन फॉर्म. इक्वेशन या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला कुठलं इक्वेशन म्हणतात तरी याला, x² + y² + 2ax + 2by. ओके, 2by + c = 0. इट इज अ स्टँडर्ड जनरल इक्वेशन ऑफ ए सर्कल. लक्षात असेल तर पहा. ठीक आहे,
म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे इक्वेशन आलेलं आहे, या इक्वेशन मध्ये थीटा आहे का नाहीये, म्हणजे थीटा काय झाला, इलिमिनेट झाला. ओके, तर हे ह्या फॉर्म मध्ये एक एक्झाम्पल असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन बघा काय आहे, 2 sin square theta प्लस 7 cos theta equal to 5. ओके, equal to 5. Then find permissible values of cos theta. परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. एक लक्षात घ्या, हे दिलेले इक्वेशन आहे, याच्यात काय करायचं तुम्हाला, परमिसिबल म्हणजे पॉसिबल ज्या व्हॅल्यूज आहेत कॉस थिटाच्या हे इक्वेशन वरून, तर त्या काढायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला कशात कन्वर्ट करायला लागेल, कॉस मध्ये. ओके, कॉसच्या विचारल्यात व्हॅल्यू म्हणजे हे इक्वेशन टोटली कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कॉसच्या ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या काढायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, 2 sin square theta प्लस 7 cos theta इक्वल टू 5 आहे. कॉस इथे आहे ऑलरेडी, इथे काय आहे, साइन स्क्वेअर थीटा आहे. साइन स्क्वेअर थीटाला आपल्याला कॉस मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, तर क्वेश्चन बघा, याच्यानंतर हे दिलेलं जे इक्वेशन आहे ते हे इक्वेशन आहे. ओके, याच्या पुढचा क्वेश्चन ड्रॉप करतोय मी. लक्षात ठेवा, परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा काढायचे आहेत. गिवन इक्वेशन ही आहे. याच्या पुढे पहा काय करायचं, हे साइनला कॉस मध्ये कन्वर्ट, म्हणजे आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे, फंडामेंटल आयडेंटिटी फॉर्म्युला. त्याच्यावरून साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे रे, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 असतं. ठीक आहे, याच्यावरून काय होणार आहे, तुमची साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर प्लस किती 7 कॉस थीटा इक्वल टू किती 5. ओके, हे सिम्प्लिफाय करा. आता हे 2 आतमध्ये घ्या, 2 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 7 कॉस थीटा, हे 5 इकडे आहे ना, म्हणजेच तो काय होईल -5 इक्वल टू 0. म्हणजेच टर्म काय ते बघा इथे परत, -2 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 7 कॉस थीटा, 2 मायनस 5, 2 मायनस 5 मीन्स -3. ओके, त्यातून मायनस पण कॉमन काढा किंवा कॅन्सल करा, सगळीकडे मायनसनं मल्टिप्लाय करा, इकडे राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला. जे काय करायचं असतं ते दोन्ही साईडला करायचं असतं. लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर काय या ठिकाणी 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 7 कॉस थीटा प्लस 3 इक्वल टू 0. ओके, म्हणजे लेफ्ट हँड साईडचे जे साईन आहे ते सगळे चेंज होणार मायनसनं मल्टिप्लाय केलं तर, आणि राईट हँड साईडला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर 0. 0 मल्टिप्लाय विथ एनी व्हॅल्यू 0, एनी टर्म 0, एनी व्हॅल्यू एनी साइन 0. 0 ला कशाने मल्टिप्लाय करा 0. हे का केलं, कारण तुम्हाला हे इक्वेशन स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येते ना. बरोबर, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं ना, म्हणजे तुम्हाला हे सॉल्व्ह करू शकता. आता तुमच्याकडे 10th मध्ये बऱ्याच मेथड झालेत. थर्ड टर्म मेथड झाले, बरोबर, थर्ड टर्म मेथड आहे, त्यानंतर फॉर्म्युला मेथड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आय थिंक फॅक्टर मेथड आहे. ओके, 3-4 मेथड आहेत. अवयव पाडायची मेथड, तिसऱ्या टर्मची मेथड किंवा सूत्र पद्धत, ह्या अशा पद्धती झालेत सेकंड ऑर्डर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला. तरी ते आता किंवा हे स्प्लिट करू शकतो आपण. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथे 2 आहे. ओके, इथे 7 आहे, तर या 7ची फोड होईल ना. कशी फोड होईल 7ची, 6, कारण इथे 3 आहे. बरोबर, तर असे जर केलं आपण 2, आता हे लक्षात घ्या, हे डिपेंडिंग ऑन युअर नॉलेज, 2 मायनस 6 कॉस थीटा मायनस कॉस थीटा आणि देन प्लस 3 इक्वल टू 0 घेतलं. ओके, 7ची फोड केली आपण 6 आणि 1 मध्ये. 6 मायनस 6 कॉस थीटा मायनस कॉस थीटा दॅट इज ए -7 कॉस थीटा. तर या ठिकाणी टर्म्स कॉमन कुठल्या कुठल्या निघू शकतात ते चेक करा. आता लक्षात घ्या, कॉमन कुठल्या कुठल्या निघू शकतात. जर ही टर्म घेतली आणि ही टर्म घेतली, लक्षात घ्या कोणती घेतली, 2 कॉस स्क्वेअर थीटा अँड मायनस कॉस थीटा, त्यातून कॉमन काय निघेल रे, कॉस थीटा.
तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, या ठिकाणी 2 राहील, स्क्वेअर आहे म्हणजे 1 राहतोय, 2 cos θ राहतोय आणि इथे किती राहणार आहे -1. ओके. सिमिलरली आता राहिलेली टर्म कोणती आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. ओके. त्यातून कॉमन काय निघेल, येस काय कॉमन निघेल -3. ओके. -3 जर कॉमन काढला, कारण 3 ते 6 आहे ना, तर इथे 2 राहील ना, म्हणजेच किती 2 cos θ. आता हे मायनस म्हणाल तर हे मायनस कॉमन काढलंय आपण, ठीक आहे. आणि इथे किती राहणार आहे तुमच्या इथे -1 इक्वल टू काय होणार आहे 0, कारण इथे -3 आहे, आपली -3 काढला तर हे 3 राहील. तर हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले, त्याच्यासाठी काढ, लक्षात घ्या. हे अगोदर माइंडमध्ये सेट करा की काय करायचं आहे. हे आणि हे टर्ममध्ये cos θ काढला, कारण ब्रॅकेटमध्ये ही टर्म राहते, कारण इथे 6 आहे, इथे 3 आहे, 2 राहतोय ना या ठिकाणी, म्हणून आपण हे 6 आणि 3 ची टर्म ठेवली. आणि हे टर्म आल्यानंतर आपल्याला -3 कॉमन काढावं लागेल, त्यासाठी -3 काढला. तर -3 नो एक लक्षात घ्या, हे जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर काय करायचं, -3 आतमध्ये मल्टिप्लाय करून पाहायचं. -3 मल्टिप्लाय विथ 2 cos θ, दॅट इज -6 cos θ. ओके. -3 आणि -1 मल्टिप्लिकेशन +3. ओके. म्हणजे ह्या दोन टर्म्स आल्या, बरोबर. म्हणजे दोन ब्रॅकेट कुठले आले आपल्याकडे, 2 cos θ -1. ओके. आणि सेकंड ब्रॅकेट cos θ -3 इक्वल टू 0. ओके. दोन ब्रॅकेट आले तर आपण लिहितो, कसं लिहितो, 2 cos θ -1 इक्वल टू 0 और cos θ -3 इक्वल टू 0. बरोबर. हे दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 कधी असतं, त्या दोन्हीतला एक ब्रॅकेट कंपल्सरी 0 पाहिजे. वी डोंट नो विच ब्रॅकेट इज 0, दॅट्स वाय 2 cos θ -1 इक्वल टू 0 और cos θ -3 इक्वल टू 0 कन्सिडर. ओके. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 कधी असतं, एक तर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल तरच, दुसरी कंडिशनच नाही. तर दोन्हीतले एक ब्रॅकेट 0 असेल असं कन्सिडर केलं आपण. तर याच्यावरून काय ते बघा की cos θ, 2 cos θ इक्वल टू 1, सो cos θ इक्वल टू 1/2. ओके. ही एक व्हॅल्यू आली इथे और cos θ 3 तिकडे गेलं तर काय होईल +3. ओके. म्हणजे cos θ परमिसिबल व्हॅल्यूज काय आले 1/2 and 3. पण cos θ ची रेंज काय असते रे, बट cos θ लाइज बिटवीन -1 to 1. ओके. -1 to 1 च्या मध्येच. तर यातली पॉसिबल व्हॅल्यू कुठली आहे तुमची 1/2. सो हिअर cos θ इक्वल टू 1/2. दिस इज ए फायनल परमिसिबल व्हॅल्यू. ही येणार नाही आहे, कारण काय आहे cos θ -1 to 1 च्या मध्ये. लक्षात आलं कसं सॉल्व्ह केलं, लक्षात आलं. पण लक्षात घ्या लास्टला फायनल नसतं, दिस इज इम्पॉर्टंट. दोन व्हॅल्यू काढले संपलं असं नाही आहे, त्याच्या पुढे जाऊन cos θ ची पॉसिबल व्हॅल्यू फक्त 1/2 असणार आहे, कारण cos θ ची रेंज काय आहे -1 to 1 आहे, त्याच्यामध्येच, नॉट लेस दॅन -1, नॉट ग्रेटर दॅन 1. ओके. सो cos θ इज 1/2. तर याच्या पुढे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. नेक्स्ट लेक्चरला पुढचे 2-3 एक्झाम्पल आणि पोलार फॉर्म. ठीक आहे. पोलार फॉर्म कुठला असतोय, कशा फॉर्ममध्ये इक्वेशन असतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे. तर ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. फक्त हे लक्षात ठेवा, हे 2-3 एक्झाम्पल जे झालेत आपण घेतलेत हे एक्झाम्पल परफेक्ट करून ठेवा. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल, कुणाला काय विचारायचं असेल तर पर्सनली विचारा, ग्रुपला विचारा, व्हॉटएव्हर. कन्सेप्ट क्लिअर करा. आपला ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला मे बी संपेल. ओके. मे बी संपेल, तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक सेकंड परत घ्यायचं आहे, पण ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट कंप्लीट व्यवस्थित करा, माइंडमध्ये सेट करून ठेवा, त्याच्यावरती डिपेंड ट्रिग्नोमेट्रिक सेकंड आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून तुम्हाला 12ला पण आहे, आणि त्याच्यानंतर हे 11th आणि 12th दोन्ही मिळून CET असतात किंवा JEE क्वेश्चन असतात. ठीक आहे. पर्सेंटेज वाईज असतात. सो ट्रिग्नोमेट्रिक हा CETला पण आहे इम्पॉर्टंट. कन्सेप्ट क्लिअर करा, सगळं व्यवस्थित जाईल. ठीक आहे. थँक्यू.